नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला कोळीथापासून एक पदार्थ बनवून दाखवणार आहे। हे पहा, हे कोळीथ आहेत, ह्याला कोणी हुलगेचा म्हणतात। तर हे कडधान्य असल्यामुळे हे आपण मटकी जसं भिजवून करतो तसं भिजवून मोड काढून करतो तसं ह्याची सुद्धा आपण मोड काढून उसळ करू शकतो। शिवाय हे भाजून भरडून दळून आणून हे असं आपण पीठ करू शकतो आणि ह्या पिठापासून माडगं, गोड माडगं किंवा पिठलं सुद्धा करतात। आणि आज मी तुम्हाला ह्या पिठापासून माडगं करून दाखवणार आहे। कोळीथ हे उष्ण असल्यामुळे आपण हे माडगं थंडीमध्ये आवर्जून पितो। ते कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। मी इथे 4 चमचे पीठ घेतलंय कोळीथाचं आणि त्यामध्ये पाणी घालून त्याची व्यवस्थित पेस्ट करून घेणार आहे। कारण आपण नंतर गुळाच्या पाण्यामध्ये जर असंच पीठ टाकलं तर त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते, म्हणून आपण आधी पाणी टाकून त्याची व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे। आणि हे थंडीमध्ये खूपच पौष्टिक असतं, म्हणून थंडीत प्यायचं असतं। आम्ही लहान असताना भरपूर आम्ही पित होतो। थंडी आली की आमच्याकडे हे बनायचं। हे पहा, आता पेस्ट करून झालेली आहे। कढईमध्ये इथे मी 2 कप पाणी घेते। त्या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। त्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 कप जो गूळ घेतला होता तो गूळ घालून घ्यायचा आहे आणि गूळ घातल्यानंतर सतत ढवळत राहायचे जेणेकरून गूळ तळाला चिकटू नये। हे पहा, इथे गूळ सगळा वितळलेला आहे। गूळ वितळल्यानंतर आपण जी कोळथाच्या पिठाची पेस्ट केली होती ती पेस्ट आपण त्यामध्ये ओतून घ्यायची। एका हाताने ती पेस्ट ओतायची आणि एका हाताने आपल्याला ते ढवळत राहायचे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होऊ नयेत। म्हणजे आपण पिठलं कसं करतो, पिठल्याला कसं ढवळत राहतो तसं ते ढवळत राहायचे। आणि आता आपले पेस्ट सगळी त्यामध्ये ओतून झालेली आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचंय। ते ढवळून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मी वेलची पावडर घालते। ही वेलची पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। आणि वेलची घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचंय। हे पहा, माडगं व्यवस्थित उकळायला लागलेले आहे। आपण काय करायचंय, माडगं असं आधीमध्ये ढवळून घ्यायचंय, नाहीतर ते खाली लागण्याची शक्यता असते। चांगलं खतखतू द्यायचे। आपण पिठलं कसं खतखतून करतो तसं ते पिठल्यासारखंच करून घ्यायचंय। हे पहा, माडग्याला छान उकळी आलेली आहे। कोळथाच्या पिठाचं माडगं तयार झालेलं आहे आणि मी आता ते माडगं सर्व करायला घेते। आणि मी इथे सर्व करताना त्याच्यावरती 1 चिमूटभर भाजलेली खसखस घालते। ती ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।